नॉमिनेशन टास्कमुळे आर्या एकटी पडलेली होती, तर सगळे तिच्यावरती चिडलेले होते कारण तिने अभिजितला चान्स द्यायला हवा होता, कारण पायाला लागलेलं होतं. पण मी कशी बरोबर आहे हे इकडे आर्या वर्षाताईंना समजावून सांगते. चला तर बघूया त्यांचं काय डिस्कशन चाललं आहे. तर आर्या म्हणते की आज इकडे दादा सूरज समोर म्हणत होता की आर्या तो इनडिरेक्टली बोलत होता की जर आपल्या टीमसाठी कोणी स्टँड नसेल घेत तर काय करायचं. तर वर्षा म्हणते की कोण म्हणत होतं. तर आर्या सांगते अभिजित दादा सूरजला इनडिरेक्टली म्हणत होते, अरे टाइम अँड टाइम अगेन एक व्यक्ती तुमच्यासाठी, तुमच्या सगळ्यासाठी स्टँड करते, घेते, तुम्ही तिलाच पुढे करत आले आहात. इनफॅक्ट तुम्ही निकीशी नाही लढू शकत म्हणून तुम्ही मला आणि अंकिताला पुढे केलेत. अंकिता पण आत्ताच आली, आधी मलाच पुढे करत होते ते अंकिताच्या आधी. तू लढू शकते, तू लढ, तू नड, तू स्टँड घेऊ शकते असं मला सतत ते सांगत होते. अँड टाइम मी स्टँड घेत आले आणि एकदा मला वाटलं की मला माझा गेम माझ्या हिशोबाने खेळायचा आहे. तुम्हाला अचानक वाटते की आर्याने स्टँड नाही घेतला ग्रुपसाठी, म्हणजे का माझे स्वतःचे इंडिव्हिज्युअल चॉईस असू शकतात की नाही. आणि त्यांनी ऐकून पण नाही घेतलं की मी इरिनाचं नाव का घेतलं. आता तुम्हाला माहिती आहे कारण मी तुम्हाला सांगते, पण मला सांगायचं होतं जनतेला. तो फुलिशनेस वाटला मला की रागात ती असं बोलते, किंवा बॉलच्या 2 पिशव्या त्यांनी त्यांच्या टीमला दिल्या कारण आर्या तिला प्रोटेक्ट करण्यासाठी तिच्या जवळ जात होती, पण ती फक्त पळत होती, निकितीच्या पाठीमागे होती. अर्धे बॉल तर मी स्वतः भरलेले आमच्या दोघींचे बॉल होते ते. एवढं जॅकेट आता जान्हवी करते ना, तर जॅकेट मुळात घेण्याची आयडियाच माझी होती आणि त्याच्यामुळे तर आपले अर्ध्यापेक्षा जास्त बॉल हे वाचलेले आहेत. तर टाइम अँड टाइम अगेन मी स्वतःला प्रूफ करते की मी या घरात राहण्यासाठी, तुमच्या ग्रुपमध्ये राहण्यासाठी योग्य आहे. यांचं असं होतं की यांना वाटतं मला काही कळतच नाही. मग असं होतं माझं पण की नॉमिनेशन आहे, इंडिव्हिज्युअल गेम आहे, मला जे वाटतं तेच मी करणार, मग मी माझ्या हिशोबाने खेळते, कारण मला माझा मुद्दा मांडायचा एक वेळ मिळालेला असतो. आणि जरी मी ते नाही केलं तरी हे ॲप्रिशिएट करणारे लोक नाहीयेत. हां, असं मी नाही म्हणणार की ते ॲप्रिशिएट नाहीत करत, कारण ज्यावेळेस बेबीचा टास्क होता त्यावेळेस ते मला सगळे म्हणलेले की आर्या तू ही गोष्ट चांगली केली, पण ते पण जर तर वरती आहे. म्हणजे 95% जर ॲप्रिशिएशन असेल आणि 5% जर माझी चूक असेल तर ते 5% फक्त ओढून ताणून धरणार आणि ते एवढं मोठं करणार की अरे आर्या तू काय केलं. असं आर्याचं मत आहे. तर तुम्ही तिच्या मताशी किती सहमत आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉस अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.